गोपाळच्या खोलीमध्ये जामकरला असं काही सापडलं की गोपाळनेला फरफटत. नमस्कार मित्रांनो, ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये नक्की काय घडलं चला तर बघूया. तर घडतं असं, विभावरी आणि गोपाळ महाराज एकत्र येत असतात. तेवढे डिंपी आणि लाली त्याला शोधत येतात. आता ज्या ठिकाणी होम चालू असतो ते दोघी त्या ठिकाणी जातात. विभावरीचे आईवडील बेशुद्ध पडलेले असतात. डिंपी म्हणते, अय्यो वहिनी, हा डॉक्टर कुठे गेला? आता दोघी पण गोपाळला शोधत असतात. त्याला डिंपी आणि लालीचा आवाज येतो आणि तो सावध होतो. नेहमीप्रमाणे दुसऱ्या दिवशी गोपाळ महाराजांकडं खूप लोक येतात आणि तो त्यांना चांगलाच गंडवत असतो. पण तेवढेच जामकरची गाडी येते आणि देवीसिंग हादरतो. मानात म्हणतो, हा जामकर आता इथे का आला? याला काही माहिती पडलं की काय? त्या विभावरीच्या भावाने काही कंप्लेंट तर केली नसेल ना? जामकर पुढे येतात. आप्पा म्हणतात, आज काय काम काढलं? जामकर गॉगल काढत म्हणतात, तुमच्या घराचं चटई क्षेत्र मोजायला आलो. आप्पा म्हणतात, काय चटई क्षेत्रबित्र मोजायचं नाही. माझं घर म्हणजे तुम्हाला काय धर्मशाळा वाटली का? केव्हा उठायचं आणि बोंबलत चालायचं? जामकर म्हणतात, तुम्ही असं अडू शकत नाही. आप्पा म्हणतात, माझं घर आहे, मी काही करू शकतो. झुंजार पुढे येऊ म्हणतो, तुम्ही असं काही करू शकत नाही, नाहीतर मी बातमी छापेल. जामकर म्हणतात, काय छापायचं ते छापा, पण माझ्यामध्ये आला तर जेलची हवा खायला लागेल. झुंजार म्हणतो, तुम्ही असं नाही करू शकत, तुमच्याकडे काही वॉरंट बिरंट आहे की नाही? सुधाकर म्हणतो, तुला कशाला पाहिजे वॉरंट? आणि आप्पा सोडा ना, साहेबांना घराची झडती घ्यायची तर घेऊ द्या ना. आप्पा म्हणतात, अशी कशी घेऊ द्यायची? आजी म्हणते, का नाही घेऊ द्यायची? कर नाही, त्याला डर कशाची? चिवड्या, त्यांचं काम आहे ना, ते करू दे. आप्पा म्हणतात, म्हातारे तू शांत बस. जामकर म्हणतात, सुधाकर. आता सुधाकर एक पेपर पुढे करतो. झुंजार वाचून म्हणतो, सर्च वॉरंट आहे आप्पा. आता मात्र देवीसिंगला घामच फुटतो आणि तो मनात म्हणतो, या जामकरने घराची झडती घेतली ना, सगळंच संपलं. याला काही करून अडवायला पाहिजे. आणि म्हणतो, साहेब तुम्हाला जी काही मोजणी करायची ना ती नंतर या आणि करा. अहो तुम्ही बघताय ना, इथे भक्त बसलेले आहेत आणि त्यांचा वेळ वाया घालवणं चुकीचं आहे. लोकांना विचारतो, मी बरोबर बोलतो ना? लोक म्हणतात, होय होय गोपाळ महाराज बरोबर बोलतायत. हे बघा साहेब, तुम्ही आत्ता काही करू नका, नंतर या आणि पाहिजे ते करा. जामकर म्हणतात, तुम्ही पोलिसाला असा सल्ला नाही देऊ शकत. आणि महाराज बिराज सगळं थोतांठ आहे. मी सांगतो आता तरी जागी व्हा, नाहीतर हा टेलर तुम्हाला लुबाडून खाईल, तुम्हाला तो भिकेला लावेल आणि आम्हाला कुणी अडू शकत नाही. आताच आम्ही मोजणी माफ करणार. देवीसिंग पोलिसांना खुणवतो आणि सगळेच आत जातात. आता देवीसिंगच्या खोलीमध्ये त्याने एक गुणी मिळते. ते बाहेरून जामकरला दाखवतात आणि जामकर बघून चांगलेच हादरतात. आता गोपाळ महाराजही आत येतो आणि गुणी बघून चांगलाच हादरतो. जामकर म्हणतात, गोपाळ नावाचे टेलर संपला आता खेळ. ते आता त्याची कॉलर पकडतात आणि उडतच बाहेर आणतात. आप्पा, लाली, फुलाबाई सगळेच ओरडत असतात. आप्पा म्हणतात, जामकर सोड त्याला. लाली म्हणते, जामकर साहेब अहो असं काय करताय, त्यांनी काहीच केलं नाही. फुला म्हणते, जामकर साहेब सोडा ना माझ्या गोपाळला. अहो तो लोकांच्या भल्याचंच काम करतो. पण जामकर मात्र कुणाचंही ऐकत नाही. बाहेर आणतात आणि ढकलून देतात. लोक म्हणत असतात, अहो हे काय करताय, सोडा गोपाळ महाराजांना. जामकर म्हणतात, सुधाकर. आता सुधाकर गुणी उलटी करतो. त्यामधून भरपूर दागिने आणि खूप सारे पैशाचे बंडल पडतात. ते बघून तर डिंपी मोठे डोळे करून बघत असते आणि म्हणते, अय्यो एवढे दागिने आणि पैसे, या डॉक्टरला जेलमध्ये नेऊन चांगलाच तुडवला पाहिजे. मी पैसे मागते तेव्हा म्हणतात माझ्याकडे नाही पैसे. रणजी म्हणते, बाई एवढे दागिने आणि पैसे, आम्ही दोघांनी एवढं घरात शोधलं पण आम्हाला नाही सापडलं. ह्या जामकर साहेबांना बरोबर सापडलं. जामकर म्हणतात, कुठून आले हे पैसे आणि दागिने? असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.